चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जनजीवतारुणिवरा होता कृता हे धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावे विभो गुरुजरा कृष्ण गोपाल हरे जय जय दीन दयाल हरे जय जय गोपाल हरे जय
वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्री दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा या सोहळ्याच्या अनुषंगाने श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा या अंतर्गत वासनिकांची अस्थिपरी या विषयावर गेली 6 दिवसापासून संपन्न होत असलेले प्रवचन मालिका आणि आजचा हा सप्ताहाचा शेवटचा दिवस। खऱ्या अर्थाने आजचं नियोजन कीर्तनाचं होतं, परंतु थोडासा बदल करून थोडा कोरडा आवाज येतो दादा गेन मध्ये काय असा घुमला पाहिजे थोडासा। हॅलो 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 थोडासा बदल याच्यामध्ये झाला आणि संगीत प्रवचनाचा या ठिकाणी घाट रचला गेला आणि सुंदर असा हा सोहळा संपन्न होत असताना काल सुंदर अशी मिरवणूक या भुसावल नगरीमधून संपन्न झाली। ही संपन्न होत असताना आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या चेहऱ्यावरची ऊर्जा, आमच्या आदरणीय ताईंच्या घशामधली ऊर्जा सुद्धा त्या ठिकाणी गेली। या संपूर्ण सोहळ्याचे प्रवाचक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ज्यांनी मला इथं बसण्या योग्य केलं असे आदरणीय श्रद्धेय माझ्या सदैव पाठीशी असणारे, खंबीरपणे साथ देणारे आणि उभं करणारे आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलभूषण गुरुवर्य आचार्य प्रवर महंत श्री पातुरकर बाबाजी शास्त्री अहमदाबाद आदरणीय श्रद्धेय आमचे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याच बरोबर या ज्ञानपीठावर
या धर्मपीठावर उपस्थित असलेले व्याख्यान मार्तंड विद्वत रत्न, खऱ्या अर्थाने त्यांचं प्रवचन ऐकावं आणि ऐकतच राहावं अशी सुबक अशी मांडणी करणारे, पहिल्यांदा योग आला त्यांचा कोरोना काळामध्ये. आपण कोरोना काळामध्ये या महानुभाव संप्रदायामध्ये ऑनलाईनचं कुठंच फॅड नव्हतं, कुणीच ऑनलाईन बोलत नव्हतं. तेव्हा एक संकल्पना, नवा विषय, नवा वक्ता, नवा विचार आणि नवा विषय, हा विषय घेऊन कोरोना काळामध्ये कीर्तन योगी या फेसबुक पेजवर एक आख्यान मालिका तयार केली, व्याख्यान मालिका. त्याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष ही व्याख्यानमाला चालली आणि जवळजवळ पंथामधले 100च्या वरती व्याख्याते, अनुभवी आणि नवीन व्याख्याते त्या ठिकाणी बोलले. त्याच्यामध्ये आदरणीय श्रद्धेय बाबांच्या दुसरं का तिसरं पुष्प आदरणीय श्रद्धेय बाबाजींनी गुंफलं होतं. त्याच बाबांना ऐकण्याचा योग आला. अत्यंत सुंदर अशी भाषा आदरणीय श्रद्धेय मसावद निवासी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोमेरज बाबाजी करंजेकर, आदरणीय श्रद्धेय बाबांच्या पिढीमधली देवपूजा आपल्याला वंदनाला यासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण सर्व बसलेल्या तपस्विनी माता भगिनी, आमच्या या आश्रमाच्या, या मंदिराच्या व्यवस्थापिका, संचालिका आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय वैशालीताई आराध्य, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय रूपाताई आराध्य आणि आदरणीय श्री चक्रधर संस्कृत गुरुकुल महाविद्यालय, या संस्कृत महाविद्यालयाचं महानुभाव संप्रदायातील एकमेव अशी संस्था, जी या महानुभाव पंथाची अधिकृत संस्था आहे आणि ती शिक्षण संस्था आहे. अशी अखिल भारतीय महानुभाव परिषदेची जी मातृसंस्था आहे, असे श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्रद्धेय धर्मकुमार गौरवदादा आराध्य यांच्या नियोजनातून, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी संपन्न होत असलेला सोहळा, मला सुंदर अशी साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले, अगदी वय छोट आहे, म्हणजे अगदी तारुण्यात असणार वय आहे. इकडं फेसबुकच्या, इंस्टाच्या नादी लागून पोरं आजकालची कोणत्या थराला जाते सांगता येत नाही, परंतु एका विद्येच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम करणारा आणि खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायाचा उपदेशी असणारा हा मुलगा, खऱ्या अर्थाने चिरंजीव धर्मकुमार संकेत दादा, माझ्या 2-3 भागवत कथेला त्यांनी साथ दिली आणि यांचा माझा परिचय जास्त नाही, यांच्या माध्यमातून यांचा योग आला. असे सुंदर असे कीपॅड वादक प्रवीण सातव अकोला, प्रवीणजी सातव अकोला असतील, त्यांना त्यांच्यासोबत गायनाचार्य म्हणून जी सेवा रुजू करणार आहेत असे अंकुश महाराज त्या ठिकाणी, भूषण आणि भूषण दादा या ठिकाणी मला सुंदर असे साथ देण्यासाठी उपस्थित आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. सुंदर असे या ठिकाणी व्हिडिओची सेवा करणारे दादा आहेत. आपण सर्वजण सुंदर अशा प्रसन्न वातावरणाने या ठिकाणी बसलेलो आहे. अगदी आपण तास 1.5 तासामध्ये अत्यंत परब्रह्माच्या अलौकिक लीळा सुंदर असे गेल्या 27 तारखेपासून 26 तारखेपासून सुंदर अशी भोजनाची व्यवस्था आपल्याला करून देणारे बापूसाहेब भारंबे यांची सेवा या ठिकाणी रुजू आहे. आपल्या सर्वांना साष्टांग दंडवत करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. मनमना भव मदभक्तो मध्याजी माम नमस्कुरु. मनमना भव मदभक्तो मध्याजी माम नमस्कुरु. नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया. 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 नमो कृष्ण राया नमो
कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया नमो कृष्ण राया नमो कृष्ण राया नमो दत्तात्रया 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 श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. या भगवंताने तुम्हाला आम्हाला या पृथ्वी तलावर पाठवलं. का पाठवलं, कशासाठी पाठवलं, त्याची प्रक्रिया काय आहे हे आपल्या सर्वांना विदित आहे. तमामध्ये पडलेला हा जीवात्मा त्याला बाहेर काढलं. कशासाठी? भक्त आणि भक्त उद्धार करण्यासाठी. हे जीवाचा उद्धार करण्यासाठी भगवंताने आम्हाला या सृष्टीमध्ये पाठवलं. आणि पाठवल्यानंतर त्या जीवाला सांगितलं, दादा तुला जर या जीवामधून उद्धार करून घ्यायचा असेल, या जीवनामधून उद्धार करायचा असेल, तर तुला एक करावं लागेल. काय करावं लागेल? सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा त्याग करून तू मला एकट्याला शरण तू आलं पाहिजे. सर्व धर्माचा म्हणजे कोणता? त्या द्वापार युगामध्ये कोणता धर्म होता? तिथं हिंदू नव्हता, तिथं मुस्लिम नव्हता, तिथं जैन बौद्ध कोणताही धर्म नाही. तिथं सत्य सनातन धर्म. मग भगवान परमात्मा गीतेमध्ये सर्व धर्माचा त्याग करायला सांगतात. याचा अर्थ आम्हाला नेमकं काय सांगतात? सर्व धर्माचा त्याग करणं याचा अर्थ असा असावा, किंवा आमच्या आचार्य परंपरा आम्हाला असा अर्थ सांगते, विदित करते. तुमचा इंद्रिय धर्म, मनोधर्म, ग्राम धर्म, कुळ धर्म, देश धर्म या देहासंबंधी असणारे सर्व धर्म परित्यजून त्या परमेश्वराला शरण जाण्यासाठी भगवान परमात्मा आम्हाला सांगतात. ते श्रीमद भगवद्गीता असू द्या किंवा ती आमचं श्रीमद लीळाचरित्र ग्रंथ असू द्या. आम्हाला सांगितलं काय की ईशनत्रय त्याजावे, मदचे अधीन व्हावे. हे सगळं सोडून तू मला अधीन हो. आणि हे अधीन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा तुमचा उद्धार त्या ठिकाणी आहे. मग उद्धार आणि मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे, ही संकल्पना काय आहे? शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. अरे मूर्खा, तुझा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुला या जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि या नामस्मरणासाठी आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा महिना आम्ही मानतो. तसे सर्वच महिने आमच्यासाठी चांगले आहेत, परंतु मार्गशीर्ष विशेष आहे. मासानां मार्गशीर्षोहम. मासामध्ये श्रेष्ठ मास मार्गशीर्ष मास, ज्या मासामध्ये जयंती साजरी होते. या जगाच्या पाठीवर एकाच ग्रंथाची, या जगाच्या पाठीवर एका ग्रंथाची जयंती साजरी होते आणि तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों के रानी
जय भगवत गीते, जय भगवत गीते, जय जय भगवत गीते. हरे या कमल विहारिणी, हरे या कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते, जय भगवत गीते, जय भगवत गीते. स्वामी जय भगवत गीते, सकल शास्त्र के स्वामिनी, श्रुतियों के रानी, जय भगवत गीते. या जगाच्या पाठीवर फक्त एकाच ग्रंथाची जयंती साजरी होते आणि ती जयंती आहे श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाची. मार्गशीर्ष आम्हाला का महत्वाचा? आदरणीय शब्द आमचे गुरुवर्य बाबाजींनी आम्हाला तुम्हाला सांगितलं. मार्गशीर्षचा महिमा, श्री दत्तात्रय प्रभूंचं चरित्र तुम्हाला सांगितलं. या महिन्यामध्ये ज्या पद्धतीने भगवंताने सांगितलेली श्रुती, भगवंताची श्रुती जन्माला आली, त्याच पद्धतीने श्रुती सांगणारा भगवंतही अवतरला. भगवंतही अवतरला आणि भगवंताची श्रुतीही अवतरली. म्हणून त्या श्रुतीमध्ये भगवान परमात्मा काय सांगतात? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. सुरुवातीला श्रुतीची जयंती आहे, भगवंताच्या वाक्याची जयंती आहे, सूत्राची जन्म आहे. भगवंताच्या सूत्राचा जन्म सुरुवातीला आहे मार्गशीर्षच्या, आणि अगदी काही दिवसाच्या अंतरावर भगवंताचा अवतार आहे. भगवान परमात्मा अवतार घेण्याचा प्रयोजन आम्हाला सांगतात. परित्राणय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी अवताराची परंपरा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परमात्मा अवतार कशासाठी धारण करतो, कोणत्या पद्धतीने धारण करतो? गर्भामध्ये भगवान परमात्मा अवतार धारण करतो, पतिताला उठवतो का तो एखाद्या जीवाला दौडून अवतार स्वीकारतो? आम्हाला सर्व काही माहिती आहे. भगवान परमात्माचा अवतार झाला आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने श्री दत्तात्रय भगवंतांचं चरित्र आम्हाला सांगितलं. श्री गोविंद प्रभू बाबा असतील की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज असतील, यांच्या तत्वज्ञानावर आम्ही चालत असताना स्वामी श्री चक्रधर भगवंतांनी या महाराष्ट्राला 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत मराठीमध्ये सर्वात पहिल्यांदा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र या महाराष्ट्राला सांगितलं. सांगणारा कोण आहे? या जगाचा नियंता आहे, म्हणजे बाप आहे. भगवान परमात्मा अवतरतो म्हणजे काय होतं? दाही दिशा उजळल्या उजळल्या पावन झाले धरा. दाही दिशा उजळल्या उजळल्या पावन झाले धरा. दाही दिशा उजळल्या उजळल्या पावन झाले धरा. काय होतं? आमचे संत या भजनाच्या माध्यमातून सांगतात, भगवान परमात्म्याचा अवतार झाला ना की 10 दिशा उजळून निघतात. 10 दिशा आम्हाला कळाल्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा झाल्या. 10 पुढून ते 10वी आहे वर आणि खाली, की आम्ही म्हणतो अत्र तत्र सर्वत्र. त्या सर्व ठिकाणी भगवान परमात्म्याचा अवतार झाला आणि त्या सर्व ही दिशा त्या ठिकाणी मंगल झाल्या. आणि हा मंगल करणारा परमेश्वर जयतो मंगला देवा, मंगल रूप माधवा, तेज रूप हृदय माझ्या, तेज देई जगतपथे. राये देशा
ईशान अंबरे गरजत संदेशा आठशते नवक्रांते घडले महाराष्ट्र देशा जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा दाये देशा उजळल्या उजळल्या पावन झाले धरा ओ दाये देशा उजळल्या उजळल्या पावन आम्हाला कळालं भगवान परमात्म्याचा अवतार झाला, दाही दिशा उजळून गेल्या, जीव सुद्धा उजळतो, परंतु कधी तो कोणाच्या संगतीत गेला पाहिजे. स्वामी श्री चक्रधर भगवंत सांगतात की हा जीव उजळायचा असेल ना, मळल्याच्या संगतीमध्ये गेलं तर जीव मळतो आणि उजळल्याच्या संगतीमध्ये आलं तर जीव उजळतो. मग उजळणारा सर्वश्रेष्ठ असा कोण आहे, तो भगवान परमात्मा आहे. किती उजळतो? आम्ही भगवान परमात्म्याची श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणतो, न तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावक यद्गतवान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तो उजळणारा आहे. या जगाला उजळतो कोण? तर तो सूर्य उजळतो. आम्ही चालतो बोलतो, आम्ही सकाळ झाली तर उजेडाची वाट पाहतो. उजळणारा कोण आहे? सूर्य आहे. परंतु अनेक सूर्यांना ची छटा ज्याच्या समोर फिक्की आहे. न तद्भासे ते सूर्यो, जो सूर्य भगवंताला प्रकाशित करू शकत नाही. न शशांको न पावक, शशांक म्हणजे चंद्र भगवंताला प्रकाशित करू शकत नाही. पावक म्हणजे अग्नी भगवंताला प्रकाशित करू शकत नाही. तो नित्य स्वयं प्रकाश, तो ते बोलावया कैचा पैसू. तो नित्य नूतन असा स्वयंप्रकाशी भगवान परमात्मा अवतरला. आणि त्याचं चरित्र कुणी सांगितलं आम्हाला? तर स्वामी श्री चक्रधर भगवंतांनी 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र आम्हाला कळालं. मला एक सांगा बरं, आम्ही श्रीकृष्ण भगवंताची भक्ती का करतो? आम्ही दत्तात्रय महाराजांची भक्ती का करतो? आम्ही गोविंद प्रभू महाराजांची भक्ती का करतो? आणि आम्ही श्री चक्रपाणी महाराजांची भक्ती आराधना का करतो? स्मरण का करतो? कारण स्वामींनी सांगितले. आमचा विश्वास कुठे आहे? स्वामींच्या पायावर आहे. देवाने सांगितलं ते आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. देवाने सांगितलं म्हणून श्रीकृष्ण चरित्र भगवंताचं गायन आम्ही करतो. देवाने सांगितलं म्हणून त्या दत्तात्रय भगवंताच्या चरित्राचं गायन आम्ही करतो. देवाने सांगितलं म्हणून गोविंद प्रभू बाबांच्या चरित्राचं गायन करतो. आणि देवाने सांगितलं म्हणून आम्ही चक्रपाणी महाराजांचं चरित्र गायन करतो. कारण आम्हाला सांगितलं कोणी? आमच्या बापाने. तो बाप या जगाचा नियंता आहे, जगाचा पोषिता आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. तो जगाचा बाप या महाराष्ट्रामध्ये आला. संपूर्ण चरित्र मी तुम्हाला सांगत नाही. आदरणीय ताई म्हणल्या की कीर्तन नाही तर आपण संगीत प्रवचन करू आणि स्वामींचं चरित्र सांगा. आणि स्वामींचं चरित्र सांगत असताना खऱ्या अर्थाने भडोसवरून तुम्ही इथपर्यंत येण्याचा सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे. मोजकं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न तुमच्या समोर करणार आहे. भगवान परमात्मा या महाराष्ट्रामध्ये आले आणि आल्यानंतर वाडोवाडी फिरून भगवान परमात्म्याने जीवांचा उद्धार करण्यासाठी भक्तांच्या घरोघरी गेले. भक्तासाठी देव फिरे वाडोवाडे
आमचे संत बाबुळाव बाबाजी शास्त्री आमच्या अभंगामध्ये वर्णन करतात की भक्तासाठी देव फिरे वाडी. भक्तासाठी देव भक्ताच्या घरी गेला. आज काय झालंय, भक्ताला देवाच्या घरी यावं लागतंय का नाही? का तुमच्या घरी देव येतो? तुमच्या घरी देवपूजा आहे. देवपूजा आहे म्हणजे तो देव आहे का? देवस्य पूजा सदेव पूजा. देवाला पूजण्याचं साधन म्हणजे देवपूजा आहे. देवपूजा म्हणजे काय? देवाला पूजण्याचं साधन म्हणजे देवपूजा आहे. त्या विशेषाच्या ठिकाणी शक्ती निक्षेप झाला आणि ते आम्हाला पूजनीय झाले. कारण भगवान परमात्मा म्हणतात, येथीचे तुम्हाला सर्व माहिती आहे. भगवान परमात्मा म्हणतात, आमच्या संबंधामध्ये गेलेले जेवढे काही ओटे गोटे असतील तेवढे तुम्हाला नमस्करणीय आहेत. म्हणून आम्ही त्या विशेषांची पूजा करतो. भक्तासाठी देव फिरे वाडोवाडी केव्हा 800 वर्षापूर्वी, आणि 800 वर्षानंतर देवासाठी भक्त फिरे मंदिरा मंदिरी, आश्रम आश्रमी. अशीच परिस्थिती आहे ना. देव घरी यायला आपला रिकामा नाही आजच्या काळामध्ये. कारण आमची तेवढी मानसिकता नाही. आधी आमचं अंतकरण आमचं तेवढं निर्मळ नाही. देव फिरला कारण त्यांची अंतकरण निर्मळ होती. देव गेले सालवर्डीला मुक्ताबाईच्या गुंफेमध्ये. अंतकरण निर्मळ असणारी ती मुक्ताबाई, तिच्या भेटीला देव जातो. आमच्या भेटीला साधं देव का एखादा संत जरी आमच्या भेटीला यायचं म्हणलं तर आम्हाला मंदिरात जावं लागतं, आश्रमात जावं लागतं संतांची भेट घेण्यासाठी. देव आम्हाला घरी यायला नको वाटतो किंवा आमच्या घरी येत नाही. आम्ही देवाच्या घरी जातो. आता मला सांगा बरं, आमचा विनोद जुना आहे परंतु तुमच्यासाठी नवीन आहे. आता मला सांगा की देव आवडतो म्हणून तुम्ही इथे बसलेले आहात, बरोबर का नाही? देव आवडतो ना. कोणाकोणाला आवडतो? कोणाकोणाला देव आवडतो? कोणाकोणाला देव आवडतो? काल तर लय म्हणत होते, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडीले घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडीला संसार. हे मुरली वाजवी तुकाना कुंज बना, मुरली वाजवी तुकाना कुंज बना. तुझ्यासाठी खरंच तुझ्यासाठी आले बना, रे काना रे तुझ्यासाठी आले बना. हे मुळेच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळेच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी आले बना, रे काना रे तुझ्यासाठी आले बना, रे काना रे तुझ्यासाठी आले बना. भक्त म्हणायचे तुझ्यासाठी आले वनात. कशाला येतात तुमच्यासाठी वनात? तुझ्यासाठी सोडिले घरदार. जेवण झालं की घरी जायचे आम्हाला. तुझ्यासाठी सोडिला संसार. फक्त म्हणण्यापुरतं आहे. असं जर असेल तर आपण अजून एक दिवस वाढवून दुसऱ्या दिवशी उद्या संन्यास दीक्षा विधी सोहळा जमन का? इस्त आम्ही देवापुढे म्हणतो, तुझवी न दत्ता मज कंठवेना. आणि फक्त देवासमोर म्हणतो, संसार संगे बहुशी न लोमी, कृपा करे रे दत्तराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवे न दत्ता मज कंठवेना. आम्ही फक्त म्हणतो, श्री दत्त ध्याता मनी कष्ट मोठे. आम्ही फक्त म्हणतो, तीर्थासी जाता बहु दुःख वाटे. श्री दत्त ध्याता मनी कष्ट मोठे, सोहित माझे मजला कळेना. तुझवी न दत्ता मज कंठवेना. गरीपतीला म्हणतो, तुम्हीच माझे सर्व काही आहे. आम्ही देवाकडे जातो. देवाकडे काय म्हणतो? देवा त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. देवाकडे आल्यानंतर आम्ही फक्त म्हणतो देवाला वरवडे, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा 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 तुम्ही हो साथी तुम्ही सहारे कोई ना अपना जीवा तुम्हारे. तुम्ही हो साथी तुम्ही सहारे कोई ना अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो नैया तुम्ही खबैया तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. आम्ही फक्त देवाकडे आल्यानंतर म्हणतो तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. आमचं फक्त वरवडे प्रेम आहे. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही संसारामध्ये आला ना, तुम्ही जर म्हणत असाल आई माझी, भाऊ माझा, बहीण माझा, पती माझा, हे जर म्हणत असाल तर काहीच अर्थ नाही. जीवाचा नित्यपती कोण आहे तर तो भगवान परमात्मा आहे. त्याची आराधना आम्ही करायला पाहिजे, त्याच्यापर्यंत जाण्याचा विषय आम्ही ठेवला पाहिजे. मी सांगत होतो देव आमच्या घरी येणार नाही, देव आमच्या घरी येणार नाही. देव तुम्हाला आवडतो, कोणाकोणाला आवडतो गो देव? देव कोणाकोणाला आवडतो दादा? काल तर नाचताना खूप हात वरती करायचे, काय ऍक्शन होते त्यांचे एकमेकाच्या. एक असं वाटायचं एकमेकाच्या धावून अंगावर जातात का काय. एक जण असे नाचायचे तर त्याची ऍक्शन बघूनच आम्हाला हसायला यायचे. नेमकं नाचतात का काय करतात ते आकाशाकडे बघायचे ना, आकाशात जसं काय देव भेटलं त्यांना. आकाशी देव भेटला असं नाही. नाचताना आमचे हावभाव असायचे. आम्हाला वाटतं का देव आमच्या घरी यावं? कोणाकोणाला वाटतं? हात वरती करा बरं. कोणाकोणाला वाटतं देव कोणाकोणाला आवडतो? सांगा बरं. देव कोणाकोणाला आवडतो? कोणाकोणाला आवडतो? ज्यांना हात आहे त्यांनी हात वरती करा. देव तुम्हाला आवडतो ना? देव आवडतो ना? वा वा, देव आवडतो. आता साधू संतांना देव आवडतो, तुम्हाला देव आवडतो. संतांना वाटतं देवाने आमच्या घरी यावं, आश्रमामध्ये यावं, मंदिरामध्ये तो देव असतो. मंदिरामध्ये यावं किंवा संतांना वाटतं माझ्या झोपडीमध्ये देव यावा, माझ्या झोपडीमध्ये देव यावा. कोणाकोणाला वाटतं की तुम्हाला तुमच्या घरी देव यावा? कोणाकोणाला वाटतं? कोणाकोणाला वाटतं तुमच्या घरी देव यावा? बरोबर ना? आता मला सांगा, साधू संतांना वाटतं आम्ही देवाच्या घरी जावं, कोणाकोणाला वाटतं तुम्ही देवाच्या घरी जावं? नाही वाटणार. कारण स्वामी श्री चक्र भगवंत आम्हाला सांगतात की या मनुष्य या संसारामध्ये पडला आणि या संसाराच्या खड्ड्यामध्ये पडला. हा संसार म्हणजे काय आहे तर स्वामी श्री चक्र भगवंत महाराज आचार स्थळामध्ये सांगतात, संसार म्हणजे हा काय आहे तर गडदरा आहे, मोठा खड्डा आहे. हे खड्ड्यामध्ये पडलेला जीवात्म्याला वरती जर यायचं असेल ना, भगवंताचा पदर धरावा लागेल, भगवंताचा पदर धरावा लागेल. ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल घरा, ऐसे पदराचा धनी देव माझा दयानिधी. तो देव त्या भगवान परमात्म्याचा चरण आम्हाला धरावा लागेल. कारण काय, त्यावेळेस 800 वर्षापूर्वी भगवान परमात्मा जीवांची कणव एवढी होती की त्या जीवांच्या भेटीसाठी तो घरोघरी गेला. आमची तेवढी कणव नाही, आमची तेवढी योग्यता नाही. आम्ही मळालेलो आहे.
आणि हे म्हणालेलं तोंड घेऊन देवाच्या दरवाजात जात असताना संत देवाकडे पाहताना म्हणतात, देवा मी बरबोटलेलो आहे. पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहि मां कृपया देवम शरणागत वत्सल. देवा तू मला शरण घे, कारण मी पापी आहे, हा जीवात्मा पापी आहे. मी तुझ्या दारामध्ये आलोय. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं, मैली चादर ओढ़ के, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आवूं, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे. तूने मुझको जग में भेजा, निर्मल देकर पाया, आकर के संसार में मैंने इसको दाग लगाया, जन्म जन्म की मैली चादर कैसे दाग छुटाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं, मैली चादर ओढ़ के त्या भगवान परमात्म्याच्या दारामध्ये आम्ही जातो. आमची भावना असते की देवा पापोहम पाप कर्माहम, मी पापी आहे, माझा आत्मा पापी आहे. आता मला सांगा बरं, इथे बसलेले कोण कोण पापी आहेत? सगळेच पापी आहेत. पुण्यवान कोण कोण आहेत? पुण्यवान कोणीच नाही. आणि बाहेर जा बरं जगामध्ये जायचं ना, ओरडून सांगायचं. आजकालचा जमाना जरा फास्ट आहे, 5Gचा जमाना आहे. एखादे वाक्य जर आम्हाला पाठवायचं असेल, समाजामध्ये आम्हाला द्यायचं असेल, तर मुलं काय करतात, एखाद्या बोर्डवर एक वाक्य लिहितात आणि एखाद्या गर्दीमध्ये जाऊन उभं राहतात आणि उभं राहिल्यानंतर ते वाक्य अनेक जण वाचतात. असं त्या बोर्ड तयार करायचं आणि सांगायचं, माझं नाव, आता तुमचं नाव मला माहिती नाही, परंतु माझं नाव हे आहे, मी खूप जगामधला सर्वात पापी मनुष्य आहे, माझ्यासारखा पाप करणारा कोणीच नाही, मी सगळं काही पाप करतो, असं म्हणणारे आहेत का? आहेत का? आम्ही अजिबात नाही. आम्ही स्वतःला पुण्यवान समजतो. इतकं पुण्यवान समजतो, आम्ही पापी समजत नाही. अहो, माझ्यासारखं स्मरण कोणीच करत नाही टीव्ही पाहत. माझ्यासारखं स्मरण कोणीच करत नाही, माझ्यासारखी पंगत कोणीच घालत नाही, माझ्यासारखा देवधर्म कोणी करत नाही, माझ्यासारखा दंडवत कोणी घालत नाही, माझ्यासारख्या तीर्थयात्रा कोणी करत नाही. तुम्ही काय सांगता? माझ्यासारखा देवधर्मही कोणी करत नाही. मी म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, मी म्हणजे मला साधनांची आवड आहे. आम्हाला आमचा मीपणा असतो. भगवान परमात्मा म्हणतात, तुला जर देव पाहिजे असेल तर तुझा मीपणा अजून तुला काढून टाकावा लागेल. महिम भट्ट
मीपणा झाला षडशास्त्र जाणकार असणारे महिम भट्ट. या गंगा तीरावर एकही असा मनुष्य नाही, एकही असा पंडित नाही की जो माझ्या समोर टिकाव धरेल, माझ्या समोर उभा राहील शास्त्र चर्चा करण्यासाठी. आपले गुरु दारोस त्यांना बातमी कळाली. ते म्हणले, अहो तुम्ही एवढे षडशास्त्राचे जाणकार आहात, तुम्हाला जर असं वाटत असेल ना तुमच्यासारखं विद्वान कोणीच नाही, तर एकदा स्वामी श्री चक्रधर भगवंताची भेट घ्या. ते म्हणतात, कोण स्वामी श्री चक्रधर? नाव ऐकलं आणि वेधले. म्हणे त्यांना संस्कृत येतं का हो? संस्कृत येतं का त्यांना? ते म्हणे मला माहिती नाही. आता तुमच्या जवळ गुरुकुल आहे, संस्कृत येतं का तुम्हाला? ते म्हणे आम्हाला काही माहिती नाही, संस्कृत आम्हाला माहिती नाही, येतं का नाही, परंतु मराठी अनिवार्य बोली जाते. मराठी मात्र अनिवार्य आणि गोड बोलतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठीचा गोडवा गाणारे स्वामी श्री चक्रधर भगवंत आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या सरकारने मराठीचा पहिला ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला त्या वाजेश्वरीला रुद्रपूरला मराठीचा पहिलं विद्यापीठ स्थापन केलं. मराठीचा गोडवा गाणारे स्वामी श्री चक्रधर आहेत. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देणारे स्वामी श्री चक्रधर आहेत. मराठीला धर्म भाषेचा दर्जा देणारे स्वामी श्री चक्रधर भगवान परमात्मा आहेत. जाती भेद नष्ट करणारे स्वामी श्री चक्रधर भगवान परमात्मा आहेत. या महानुभाव संप्रदायामध्ये आश्रमामध्ये अनेक घरांमधले साधक त्या ठिकाणी असतात. आश्रमामध्ये गेल्यानंतर कोण कोणाला एकमेकाची जात विचारत नाही. वेळ प्रसंगी सगळे एका ताटामध्ये जेवतात. म्हणून एक काव्य करण्याचा छंद थोडासा आहे, म्हणून एकच लाईन त्या ठिकाणी तयार केली. जाती भेद नाही नाही या पंथात, जाती भेद नाही नाही या पंथात, जाती भेद नाही नाही या पंथात, जाती भेद नाही नाही या पंथात. मनुष्याची जात एक मानी, मनुष्याची जात एक मानी, जाती भेद नाही नाही या पंथात, जाती भेद नाही नाही या पंथात, जाती भेद नाही नाही या पंथात. मनुष्याची जात एक मानी, मनुष्याची जात एक मानी, जाती भेद नाही नाही या पंथात, जाती भेद नाही नाही या पंथात, जाती भेद नाही नाही या पंथात. कीर्तनाचा योगी गोविंदाचा सोत, कीर्तनाचा योगी गोविंदाचा सोत, कीर्तनाचा योगी गोविंदाचा सोत,
विचारली जात नाही, कोणालाही कोणाचा धर्म विचारला जात नाही, असा सर्वश्रेष्ठ असणारा महान भाऊ संप्रदाय, आणि त्या संप्रदायाचे आम्ही पायिक आहोत याचा आम्हाला अभिमान पाहिजे. महिम भटांना गर्व झाला. गर्व झाल्यानंतर आता दादोसांनी सांगितलं, गणपत आपयांनी सांगितलं, ते गणपत आपयांनी सांगितलं की बाबा रे, तुला जर तुझ्या शास्त्राचा चीज करायचा असेल, जे गुरुही आहेत आणि संबंधी आहेत अशा गुरूंनी सांगितलं की तुला तुझ्या शास्त्राचा चीज करायचा असेल तर एक काम कर. कोणतं काम? तर डोमेग्रामला राजमठामध्ये स्वामी श्री चक्रधर भगवंत आहे, त्यांची भेट घे. संस्कृत बोलतात का माहिती नाही, मराठी मात्र अनिवार्य बोलतात. संस्कृत कशासोबत खातात आम्हाला माहिती नसेल, पण मराठी मात्र अनिवार्य बोलतात. रस्त्याने चाललेले असताना भाई मट्ट मनामध्ये चर्चा करतात. आता मी इथे जाईल, आता मी स्वामींना हा प्रश्न विचारेल, स्वामींना तो प्रश्न विचारेल. चिंतन चालू आहे, चिंतन चालू आहे, चिंतन चालू आहे. आमचंही चिंतन चालूच असतं ना परमार्थामध्ये, आणि प्रपंचामध्येही आम्ही चिंतेमध्ये असतो. चिंतन आणि चिंता याच्यामध्ये फरक आहे. चिंतन विशिष्ट उंचीवर घेऊन जातं आणि चिंतन खड्ड्यामध्ये घेऊन जातं. चिंतन विशिष्ट उंचीवर घेऊन जातं आणि चिंता खड्ड्यामध्ये घेऊन जाते. तुमच्या संसारामध्ये चिंतन नसतं, तुमच्या संसारामध्ये काय असतं? चिंता असते. कशाची चिंता? मुलीच्या लग्नाची चिंता, मुलाच्या लग्नाची चिंता, जॉबची चिंता. एवढी चिंता की मी गावी गेल्यानंतर घरच्यांना जेवण कोण घालणार याची सुद्धा चिंता. चिंता चिंता चिंतेशिवाय आमचं जीवन नाही. महिम भटांनी मनामध्ये चिंतन केलं, परमार्थात होते. षडई शास्त्रांचा अभ्यास झालेला, आणि शास्त्रांचा अभ्यास झाल्यानंतर चिंतन करणारा तो योगी खऱ्या रस्त्याने चालला. स्वामींच्या समोर जायचं, स्वामींना हा प्रश्न विचारायचा, तो प्रश्न विचारायचा. डोमेग्रामच्या जवळ गेले, राजमठामध्ये स्वामींचं आसन राजमठामध्ये आहेत, बसलेले आहेत. आणि बसलेले असताना पूर्वेकडे तोंड करून, श्रीमुख करून त्या ठिकाणी बसलेले असताना महिम भट्ट येतात, विनतकंदर होऊन स्वामींच्या श्रीमूर्तीकडे पाहतात, वेधले जातात, हात जोडतात आणि पाहत बसतात. स्वयं म्हणतात, अहो विचार ना, काय विचारायचंय? सगळे विसरून गेले, काहीच नाही विचारायचं. देवा काहीतरी विचारा. मला फक्त सांगायचं एवढं की देवाच्या समोर जाण्यासाठी आमचा गर्व आम्हाला आधी बाजूला काढून ठेवावा लागतो. गर्वाने निघालेले महिम भट्ट स्वामींच्या समोर आले तर कसे बनले? विनतकंदर बनले. क्षमा याचना ज्याच्या अंगी आहे अशी बुद्धी त्यांची झाली की हा कोणतरी सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा पुढचा प्रसंग तुम्हाला सगळा माहिती आहे. विनतकंदर होणं ते बसलेले आहेत. दुसरा प्रसंग आहे भंडाऱ्याचा. स्वामी गेले कोणाच्या घरी? भंडारेकरांच्या दारामध्ये गेल्यानंतर भिक्षा सवाल उच्चारला, आणि भिक्षा सवाल उच्चारल्यानंतर भंडारेकरांनी ते पाहिलं. आंघोळीसाठी पाणी काढलेलं असताना भंडारेकर बसलेले होते, काहीतरी शास्त्र चर्चा करत, पुस्तक पाहत, काहीतरी शोधायचं आहे. तो जीवनमुक्ताचं लक्षण आम्हाला पाहिजे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या विदेहते दिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आम्हाला जीवन मुक्त करणाऱ्या परमेश्वराचं लक्षण शोधायचंय. समोर ज्या वेळेस स्वामी श्री चक्रधर भगवंतांच्या श्रीमुखामधून आलेली भिक्षा येऊ हा आवाज ऐकला. भंडारेकरांना आमचे स्वामी सांगतात की दर्शनासरीचे काय झालं, हे माझ्या कोणीतरी जीवाचं भलं करणारे आहेत अशी प्रतीती आली, माझ्या जीवाचा सोयरा आहे अशी प्रतीती आली, माझ्या जीवाचा बंधू आहे असं प्रतीती ज्यावेळेस आली त्यावेळेस आता भंडारेकर सर्व काही घरदार सोडून देवाच्या पाठीमागे चालू लागले. तो परमात्मा भक्तांच्या घरी गेला. आजच्या भक्ताला देवाच्या दारात यावं लागतंय. का बरं? कारण या जीवाची कणव त्या पद्धतीची नाही. तो देव कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, मयाळू आहे.
आम्ही विडा घेतो. विडा ठेवत असताना दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू सानंदात्या स्वामी श्री चक्रधर महाराजा, माझ्या या विड्याचा स्वीकार कर. माझ्या मुलीचं लग्न जमवले. श्री नागभद्रराजे नारियल वरीश्वर प्रतिज्ञा ही जुबारेची भाव विडा तुझा अर्पितो. त्याच्यानंतर दुसरा एक विडा घेऊन येतो. तो म्हणतो, हा छोट्याने म्हणला, मी मोठ्याने म्हणतो, मी वेगळं काहीतरी म्हणतो. पत्रम विश्वंबलम दोयम योमेव द्या प्रेष्यते. माझा गुडघा राहू दे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आमच्या विड्यामागे अपेक्षा आहेत, परंतु तो देव अपेक्षेने बरबटलेला नाही, आम्ही अपेक्षेने बरबटलेलो आहे. तो जीवावर कृपा करणारा देव आहे. त्या महिम भट्टांवर कृपा केली, त्या भंडारेकरांवर कृपा केली. अगदी शेवटचा समय आहे भंडारेकरांचा. मांडीवर डोकं आहे आणि भंडारेकरांना स्वामी म्हणतात, अहो भट्टो, मृत्यू चुकू का तुमचा? भंडारेकरांना प्रश्न विचारावा. आम्ही जर असतो तर देवाला म्हणलं असतं, मृत्यू चुकू नको, अजून 100 वर्षाचं आयुष्य दे. भंडारेकर म्हणतात, देवा, जर अशी उशी जर नशिबात पुन्हा कधी मिळत असेल ना, तर देवा, मला हे मरण आलेलं चांगलं आहे, कारण ही उशी मला मिळणार आहे का पुन्हा? देव परमात्मा म्हणतात, ते सांगू शकत नाही. मला मृत्यू पाहिजे. कोणाच्या मांडीवर? देवाच्या मांडीवर. आमचा मृत्यू कुठे होतो आम्हाला माहित नाही. आम्हाला माहित नाही. देवाच्या मांडीवर तर आमचा होतच नाही. एखाद्या माडीवर होतो, पण मांडीवर होत नाही आणि होणारही नाही, कारण आम्ही तेवढे पवित्र नाही. आम्ही अपवित्राचे अपवित्र. परंतु देव कृपा करणार आहे. तो कनवाळू आहे. तुम्ही दररोज म्हणता ना देवा पुढे, कनवाळा मोक्षदायी वेल्हाळा तुझसे बाण मिळतो. तुम्ही दररोज देवाला प्रार्थना करता, काय म्हणता? कनवाळा. देवाला काय म्हणतात? देवा, तू कनवाळू आहेस, कृपाळू आहेस. कनवाळा मोक्षदायी वेल्हाळा तुझसे बाण मितो. नमितो बा तुझशी माझे बाबा खचितची हा दास. देवा, तू कनवाळू आहेस, कृपाळू आहेस. मी दास आहे म्हणून तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. आणि असा आलेला दास, असा आलेला किंकर तुझ्या दारामध्ये फक्त एक मागणं मागण्यासाठी येतो, की देवा, माझ्या जीवनामध्ये फक्त तू पाहिजे, तुझ्याशिवाय दुसरं काही नको. देव परमात्मा या चरित्र नावाच्या ग्रंथामध्ये तुम्हाला आम्हाला सांगतात की मनुष्याने जन्माला आल्यानंतर काय करावं, तर कशा पद्धतीने असावं. स्वामी श्री चक्र भगवंतांचं चरित्र अगाध आहे. ते महिम भट्टांना, ते बाईसांना, ते मुक्ताईला, ते भंडारेकरांना ज्या पद्धतीने भगवंतांनी भेट दिली, ते भाग्य आमच्या जीवनामध्ये नाही, परंतु त्याच्या श्रुती, त्याचं वाक्य, त्याच्या लीळा चिंतन करण्याचं भाग्य आमच्या हृदयामध्ये आहे, आमच्या भाग्यामध्ये आहे. भगवान परमात्मा म्हणतात, तुम्ही संसारामध्ये आहे ना? हो, आम्ही संसारामध्ये आहे. बहिणाबाई संसाराचं वर्णन करताना सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. देवा, हा संसार दुःख रूप आहे. भगवान परमात्मा म्हणतात, 3 गोष्टी जर या संसारात जर नसत्या ना, तर संसार एवढी पवित्र गोष्टी या जगामध्ये गोमट करणारी गोष्ट कोणती नव्हती, या जीवाचं भलं करणारी गोष्ट कोणती नव्हती. 3 गोष्टी फक्त या संसारात नसायला पाहिजे नव्हत्या. पहिली, दुःख रूपता. हा संसार कसा आहे? दुःख रूप आहे. पाप मूलता. पापाचा मूळ म्हणजे हा संसार आहे. आणि तिसरी गोष्ट आहे अनित्यता. अनित्य हा संसार मानवा, प्रेम नित्य ठेवा. अनित्य हा संसार आहे. 3 गोष्ट आहे. पहिली आहे पाप मूलता.
दुःख रूपता, पाप मूलता आणि अनित्यता या तीन गोष्टी या संसारामध्ये नसत्या तर या संसारासारखी पवित्र गोष्ट या जगामध्ये दुसरी कोणतीही नसती. या जीवाचं भलं करणारा संसार झाला असता, परंतु या तीन गोष्टीमध्ये आल्या तो जीवाचा नाश करणारा ठरला. कारण या संसारामध्ये गुंतलो की हा खड्ड्यामध्ये पडल्यानंतर तो सहसा वरती येत नाही. त्या संसारामधून जर वरती यायचा असेल, या संसारामध्ये दुःख आणि दुःखच आहे. तुम्हाला एक संसारातलं आणि परमार्थातलं एक वाक्य मी नेहमी सांगतो. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते, बरोबर आहे ना. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते, परमार्थात वय वाढलं की किंमत वाढते. हा परमार्थाचा सगळ्यात मोठा महिमा आहे. तुमचं वय वाढू द्या. तुमचं वय वाढल्यानंतर तुम्हाला म्हणतात ए बाहेर बस, इथं कशाला थुकला, तिकडे जाऊन थुक. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावून बैसे, खोऱ्याची वाटी झाली असे मुख, गडगडीत कंठक भारे. म्हातारपणी दात पडून जातात आणि ही वाटी ना खोबऱ्याची होते. खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गडगडीत कंठक भारे. खोबऱ्याची वाटी झाल्यानंतर त्याचे दात पडून जातात. दरवाजा समोर डोक्याला हात लावून कोण येते कोण येते कोण येते विचार करत असतो. संत म्हणतात शेजारी म्हणती मरेना का मेला, शेजारी म्हणती मरेना का मेला, आणिला कंटाळा येणे आम्हा. शेजारी काय म्हणतात, मरेना का मेला, आणिला कंटाळा येणे आम्हा. या संसारातला सर्वात मोठा दृष्टांत भगवान परमात्म्याने लिहा चरित्र नावाच्या ग्रंथामध्ये लिहिला, सांगितला, महिम भट्टाने लिहिला. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये माणसाला तो त्यावेळेस स्वामींनी असं कोणाला सांगितलं नाही, महानुभावाला सांगितलं असं काही नाही, महानुभाव साधकाला सांगितलं असं काही नाही. हे शास्त्र, हे चिंतन त्या मनुष्यासाठी आहे जो संसारामध्ये स्वतःला आनंदी समजतो. म्हणून भगवान परमात्मा देवतीला सांगतात, देव माझा मी देवाचा, अशा पद्धतीने राहा. कशा पद्धतीने, जैसा कुष्ठरोग याचा. तो कुष्ठरोगियाचा भगवान परमात्मा दृष्टांत देतात. काय देतात, एका गावामध्ये एक सावकार आहे, एक पैसेवाला आहे, धनाढ्य आहे. पैसा असला की आपल्याला सगळं काही चांगलं असतं ना. पैसा असला की आम्हाला पैसा पाहिजे, फक्त धन संपत्ती. देवाकडे जाणारे 4 जण आहेत. देवाकडे जाणारे 4 जण आहेत. गीतेमध्ये सांगतात, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरदर्शभ. 4 जण देवाकडे जातात. पहिला आहे आर्त, तोची भेटावा तोची व्हावा ऐसी ती अर्थ. हा ब्रह्मविद्येचा अर्थ जरा वेळ बाजूला ठेवूया. आर्त शब्दाचा अर्थ या रहस्यार्थ चंद्रिका नावाच्या गीतेमध्ये मानव संप्रदायामध्ये अनेक गीतेच्या टीका होऊन गेल्या, अनेक होऊन गेल्या. त्या आमच्या वाचनात आल्या नाही किंवा आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु एक टीका आमच्या वाचनात आली, आम्ही त्याच्या प्रेमात पडलो. अशी रहस्यार्थ चंद्रिका. ही चंद्रिका खऱ्या अर्थाने आम्हाला ती वाचल्यानंतर कळतं देवाकडे जाणारे किती आहेत, 4 जण आहेत. आणि देवाकडे न जाणारे 4 जण आहेत. नावासकट सांगतो मी तुम्हाला, नावासहित सांगणारे 4 जण देवाकडे येत नाही, मंदिरामध्ये येत नाही. भुसावळच्या मंदिरामध्ये जात नाही, त्या सांगदेवाला जात नाही, दहिसरेवाला जात नाही, कुठेच जात नाही. 4 जण कुठेच जात नाही आणि 4 जण आल्याशिवाय राहत नाही. पहिला आर्त जिज्ञासू अर्थार्थे ज्ञानीच वरदर्शभ. आर्त जो संसारामध्ये आल्यानंतर व्याधीने ग्रस्त होतो, गुडघे दुखतात, कंबर दुखते, हा हे होतं ते होतं, बायपास झालं, हे झालं ते झालं, देवाकडे जातो. देवा माझी रुजा राहू दे म्हणून देवाचं शरण म्हणजे देवाचं चरण पकडतो. कशासाठी, देहासंबंधी असलेले रोग बरे व्हावे यासाठी देवाकडे येणारा एक वर्ग. तुम्ही कोणत्या वर्गात बसताय ते सांगा. देवाकडे येणारा एक वर्ग देवाकडे रुजा झाली म्हणून देवाकडे जातो. दुसरा वर्ग आहे जिज्ञासू, जो जिज्ञासा करतो देवाची. तो देव कसा आहे, कुठे आहे, कसा राहतो. कवण दैससे आया जोगी, कवण तुम्हारा नाम, कवण तुम्हारे माता पिता, कवण तुम्हारा धाम.
संतांनी विचारलं, कवन तुम्हारे माता पिता, कवन तुम्हारा नाम? कृष्ण हमारे माता पिता, कृष्ण हमारा धाम, कृष्ण हमारे माता पिता, कृष्ण हमारा धाम. कृष्ण माझे आई वडील आहेत. संतांना विचारलं. तो जिज्ञासा करतो, तो देवाकडे जातो. तिसरी गोष्ट आहे अर्थार्थी. अर्थार्थी पदामध्ये आता दोघ जण बसतात, दोन जण. पहिला आहे अर्थ म्हणजे पैसा मिळवण्यासाठी देवाकडे जाणारा एक वर्ग. दुसरा आहे परमार्थातला सर्वोच्च अर्थ म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी देवाकडे जाणारा एक वर्ग. आणि चौथा आहे ज्ञानी. तो म्हणतो, देवा मला मोक्ष नको, मला धन संपत्ती काही नको. देवा मला रुजा जरी आली ना तरी मी तुझ्या दारामध्ये येणार नाही, तू बरा करणार आहे. मला फक्त तू आणि तू पाहिजे. म्हणून तो ज्ञानी. एक भक्तीर विशिष्यते. तो ज्ञानी देवाला सर्वात प्रिय आहे. सावकाराच्या अंगावर कुष्ठरोग झाला, संसारामध्ये राहतोय आणि संसारामध्ये राहत असताना, संसार म्हणजे कसा आहे, तुमची एकच धून, एक धून तुमच्या संपूर्ण आयुष्याची बर्बाद करून टाकते. एक धून बहारो बरसा. एकच धून आयुष्यामध्ये. ही धून ज्याच्या लग्नामध्ये, ज्याच्या कानावर पडली ना त्याचं आयुष्य बर्बाद झालं. ही धून पडल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की बाबा रे, आता फक्त आम्हाला म्हणतात कुणीतरी आमच्याकडे येतंय. तसं नाही दादा, आम्ही इथून आता उठणार आहोत. ही धून ज्याच्या कानावर पडली ना त्यांनी समजून जायचं आपला दंड होता. आम्हाला आनंद वाटतो आणि आनंद वाटल्यानंतर ही धून कानामध्ये पडल्यानंतर हा संसार उभा राहतो. लग्नाच्या बोहल्यावर आम्ही उभे आहोत आणि लग्नाच्या बोहल्यावर उभे असताना आमच्या कानावर धून पडली. ते भेंडवाजे आले. नाचताना तर खूप आनंद झाला. ज्यावेळेस तो ब्राह्मण देव ज्यावेळेस मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चेतपरा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा संबंधे जडदेवतारुणिवरा भूता कृता येरा शुभ लग्न. असं जेव्हा कानावर पडलं त्यावेळेस आमचं बरबादीकडे चाललो आम्ही. संसार एवढा चांगलाही नाही आणि संसार वाईट नाही. भगवान परमात्मा म्हणतात चांगला आहे म्हणून त्याला जवळही करू नका आणि वाईट आहे म्हणून त्याला लांबही करू नका. एक जण सकाळी सकाळी पेपर वाचत बसला होता. ती बायका म्हणली, का हो, इतके दिवस झाले आपल्या लग्नाला, संसाराला, मला असं वाटतंय आता तुम्ही दररोज सकाळी पेपर वाचता, सकाळ सकाळ झाले चहा पाणी घेतला की पेपर वाचता, माझ्याशी कधी बोलत नाही, काय नाही. मी आता देवाला अशी प्रार्थना करणार आहे मंदिरात गेल्यानंतर, असा विडा ठेवणार आहे, देवा मला पेपर बनव, पेपर पुढच्या जन्मामध्ये. यदा कदाचित मला माझा होणारा पती दररोज माझं दर्शन घेईल. तो पती म्हणला, अगं वेडे, देवाला असा विडा अजिबात ठेवू नको. विडा असा ठेव की देवा मला कॅलेंडर बनव, निदान दरवर्षी बदलता तरी. संसार हा असा आहे जिथं प्रेम नावाची गोष्ट जास्त वेळ टिकत नाही. त्या सावकाराची गत तीच झाली. या चरित्रामधला हा दृष्टांत प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप मोठा एक संदेश देणारा दृष्टांत आहे. अगदी घर भरलेलं आहे, मुलं आहेत, मुली आहेत, सुना आहेत, पत्नी आहे, घर भरलेलं आहे, वाडा आहे, सगळे मान मान्यता आहे. आणि मान मान्यता असताना सावकाराला एक रुजा उत्पन्न होते, कुष्ठरोग तयार होतो अंगावर. आणि असा झालेला कुष्ठरोग, न बरा होणारा रोग, अनेक औषध उपचार केले, बरा झाला नाही.
बरा झाला नाही. आता काय करावं? संपूर्ण अंगावर तो कुष्ठरोग झाला. इकडे तिकडे थुंकू लागला, लाळ गळू लागली. डोळ्यासमोर आणायचं चित्र की बाबा रे, आपल्या घरामध्ये एखाद्यांची अशी अवस्था झाल्यावर आपली अवस्था मानसिकता कशी असेल. एखादा थुंकू लागला, बेडका टाकू लागला, तर त्यावेळेस घरातले सुना बाळा त्या ठिकाणी बोलू लागले. काहीच वाटलं नाही सावकाराला, काहीच वाटलं नाही. एक दिवस पत्नी आली जवळ आणि पत्नीने ते दृश्य पाहिलं तर सावकाराचा चेहरा, खोल गेलेले डोळे पाहिले, सुरकुत्या पडलेला चेहरा, त्वचा पाहिली, अंगावरचा कुष्ठरोग पाहिला, येणारा वास पाहिला, नाक दाबलं. ज्या तरुणपणात म्हणत होते तुझे डोळे चंद्रासारखे आहेत, ते डोळे खोल गेले होते. तुझी त्वचा अगदी सुंदर आहे, त्या मेनकीला लाजवेल अशी सुंदर तुझी. नंतर आयुष्यात आपण तुझं तोंड पाहायलाही तयार होत नाही, त्याचा वास सहन होईना त्या पत्नीला. आणि ती पत्नी शेवटी येऊन म्हणते, अरे मर कोणी अजून जिता शिका. ज्या संसार तिच्यासाठी केला, जिच्यासाठी उभा राहिलो, जिच्यासाठी संपूर्ण जीवन झिजवलं, ती पत्नी म्हणते अरे मर कोणी अजून जिता शिका. संत म्हणून म्हणतात कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही कोणाचे कोणी रे, तुझे नव्हे रे कोणी, नाही कोणाचे कोणी रे, तुझे नव्हे रे कोणी. अंती दास वेगला प्राण माझे माझे म्हणून, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे राहील सगळे, सुटतील धागे दोरे. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. नाही कोणाचे कुणी, नाही कोणाचे कुणी. नाही कुणाचे कोणी. या जीवनामध्ये कोणीच कुणाचं नाही. संत म्हणतात बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. या चरणामध्ये बहीण सांगितली, भाऊ सांगितला, पत्नी का नाही सांगितली? कारण ती साथ देते म्हणून सांगितली नसावी. परंतु चरित्रामध्ये ती पत्नी म्हणते सावकाराला अरे मर कोणी अजून जिता शिका. ती पत्नी म्हणजे माया आहे संसारातली, ती माया वेगळी बर का. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्यावरती मेल्यावरती राहील सगळे, तुटतील धागे दोरे.
नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कोणी ती पत्नी त्या सावकाराला म्हणते, अरे मर कोडे अजून जितासी का? ज्याच्यासोबत लग्न लागलं, ज्याच्यासोबत संसार केला, जिने हात पकडावा आणि रस्ता दाखवावा, जिने सांगावं प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला काही कळत नाही, जिने प्रत्येक क्षणाक्षणाला सांगावं मी माझं बघून घेईन, तुम्ही मला शिकवायची गरज नाही, जी प्रत्येक क्षणाक्षणाला सांगते मी आहे ना, तुमचं काय काम आहे, जी प्रत्येक क्षणाक्षणाला सांगते कोणाचं बघून घेईन मी, माझं काही घ्यायचं, तुम्ही तुमचं काम बघा, ती प्रत्येक क्षणाला रागावून सांगते ना. आमचे एक विचारवंत एक संत सांगतात, डोळे झाकून प्रेम करते तिला आई म्हणतात, डोळे झाकून प्रेम करते तिला आई म्हणतात, डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. प्रेम करते ती पत्नी, जीवनामध्ये साथ देते ती पत्नी, ती पत्नीने यावं आणि सावकाराला सांगावं, अरे मर कोडी अजून जितासी का? सावकाराच्या डोळ्यातून पाणी यावं, थरथरत्या हाताने काठी घ्यावी आणि घराच्या बाहेर पडलेला सावकार एका मंदिराकडे चालला. तर ते काठी टेकत टेकत म्हणला, मला या घरामध्ये राहायचं नाही, या पत्नीने माझा अपमान केला, मुलांनी अपमान केला, काही होत नाही घरामध्ये. आता प्रपंचापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही प्रपंचात जास्त आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस मुलगा अपमान करतो त्यावेळेस काहीच वाटत नाही, जेव्हा सून अपमान करते त्यावेळेस काहीच वाटत नाही, पण मुलासमोर आणि सुनेसमोर आपला पती आपला अपमान करतो, आपली पत्नी आपला अपमान करते, तेव्हा सर्वात जास्त दुःख या संसारिकांना होत असतं. असं माझं ऐकिवात आहे, अनुभवलेलं नाही. तो सावकार त्या घराच्या बाहेर पडला, थरथरत्या हाताने म्हणला, आता या घरामध्ये जायचं नाही, त्या घरामध्ये माझी किंमत नाही, ज्या घरामध्ये माझी किंमत नाही तिथे राहून काय करायचंय. ते आपण डोळे पुसत पुसत म्हणतो, या घरामध्ये माझी काही किंमत नाही, मी चालले माहेरी. आता तो पती कुठं जाणार आहे, कोणतं माहेर आहे त्याला? घराच्या बाहेर पडला आणि एका मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. एका झाडीमध्ये एक मंदिर आहे गावाच्या बाहेर दुबळेश्वराचं, त्या मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये बसला, देवतेची सेवा करू लागला. सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाळ पूजावसर करू लागला देवतेची. उन्हा पावसाळा तिथंच राहू लागला. घरचे म्हणायचे, अरे जाऊन जाऊन जाणार कुठे, वयस्कर झालाय, म्हातारा झालेला, येईन एक दिवस घरी, येईन एक दिवस घरी. पण सावकार आपल्या निश्चयाने पेटलेला होता, तो मात्र घरी आला नाही. काय किमया झाली त्या देवतेने वरप्रसादाने त्याच्या अंगावरचा कुष्ठरोग नाहीसा केला. बातमी कळाली घरी, बातमी कळाली गावात, गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत बातमी कळाली आणि घरचे न्यायला आले सावकारांना, बाबा घरी चला. त्या सावकारांनी मुलाकडे पाहिलं, मुलीकडे पाहिलं, सुनेकडे पाहिलं, सगळ्या नातेवाईकांकडे पाहिलं आणि शेवटी पत्नीकडे पाहिलं. अहो घरी चला. सावकाराच्या मुखातून शब्द यावा, अरे कोणाचं घर? अहो आपलं घर, आपल्या घरी चला. तुम्ही आमचे आहे, चला, आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. सावकार म्हणले, तुम्ही माझे नाही आणि मी पण तुमचा नाही. माझा जीवनामध्ये फक्त एकच आहे, कोण तर तो फक्त देव. देव माझा आणि मी देवाचा, एवढंच तत्व माझ्या जीवनामध्ये आहे. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा मी
आम्हाला सर्वात मोठा सिद्धांत सांगितला, या जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर देव माझा आणि मी देवाचा, अशा पद्धतीने तुम्हाला राहावं लागेल संसारामध्ये. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तो परमात्मा, प्रभू परमात्मा आम्हाला मिळेल. परंतु त्या देवाचं भजन आम्हाला करावं लागेल, त्या देवाचं स्मरण आम्हाला करावं लागेल. नाही तर आमची भक्ती, आमचं स्मरण फक्त कशासाठी असतं? अपुत्रो लभते पुत्रम धनधान्य समन्वितम राजमान्य भवेत लक्ष्मी अप्राप्त लभते क्षणान. उचल हरभरा टाक ग्लासामध्ये, एवढे ह्याच्या पलीकडे काय नाही. आम्हाला 1000 पूर्ण करायचेत ना, 1000 करायचेत ना. अपुत्र लभते पुत्रम झालं की एक श्लोक झाला की 20 श्लोकाचं झालं की हरभरा उचलायचा आणि 1000 कसे होते ह्याचा प्रयत्न आम्ही करतो. आम्हाला देवाचं स्मरण आमच्या जीवाच्या भल्यासाठी करायचं नाही. देवाचं स्मरण आम्ही कसं करतो? चांदन चांदन झाली राम. आम्ही देवाचं स्मरण कसं करतो? आम्ही देवाचं स्मरण कसं करतो? तुझ्यासाठी आले वनात. अरे कशाला आले वनात? दुसरं काहीतरी आहे ना. आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये माझ्याकडे वेळ आहे. या महानुभाव संप्रदायामध्ये स्वामी श्री चक्र भगवंतांनी श्रीकृष्ण भगवंतांचं चरित्र या महाराष्ट्राला सांगितलं. आणि या महानुभाव संप्रदायातला एक साधक तयार झाला, एक साधक तयार झाला. त्याच्यामध्ये अनेक विद्वान तयार झाले, अनेक कवी तयार झाले. या कवयित्रींनी अनेक ग्रंथ तयार केले, अनेक भजनं तयार केली. आणि या भजनाच्या माध्यमातून आमच्या समोर देव मांडला. कोणती भजनं म्हणायची? एका बाईने भजन म्हणायला सुरुवात केली. अरे अरे देवा तुझ्यात माझं मन, काढला मोबाईल लावते तुला फोन. काय करायचं भजन असं? तुझे रे देवा आठवण येते म्हणून तुला मिस कॉल देते. काय करायचं असं? भजन कसं असावं? महानुभाव संप्रदायाच्या साधकांनी त्यासाठी श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र या महाराष्ट्राला सांगितलंय माझ्या बापाने, म्हणून ते चरित्र लिहून काढण्याचा प्रयत्न केला. अजे अजे आहे वरशयन मधुर त्याचे गायन पडे नाचयन जीवाला जैसे जीवाला जैसे. कुठे पाव साधने कृष्ण माझर शिकेशी, कुठे पाव साधने कृष्ण माझर शिकेशी. अजी अजी आहे वरशयन मधुर त्याचे गायन पडे नाचयन जीवाला जैसे जीवाला जैसे. साधने कृष्ण माझर शिकेशी, कुठे पाव साधने कृष्ण माझर शिकेशी, कुठे पाव साधने कृष्ण माझर शिकेशी. ते चरित्र आता सांगायला सुरुवात केली भगवान परमात्माने या महाराष्ट्राला. आणि या महाराष्ट्रामध्ये चरित्र सांगितल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचा एक सेवक तयार झाला आणि त्याने कालिया मर्दनाची लीळा सर्वात प्रसिद्ध चेंडूफळी नावाचं काव्य तयार केलं. कधी ऐकलं नसेल, वाचलं नसेल तर ते पाठ करण्याचा प्रयत्न करा. ते आले मला त्याच्यापेक्षा सुंदर असं काव्य आहे. आता गवळी म्हणजे गोप आहेत ना भगवान परमात्म्या सोबत, आवाज कमी, गोप आहेत ना भगवान परमात्म्या सोबत आता यमुनेच्या काठावर चेंडूफळी नावाचा खेळ खेळला जातात. आजच्या भाषेमध्ये त्याला क्रिकेट म्हणतात. ते 20-20 खेळायला भगवान परमात्मा गेलेले आहेत, कारण 12 वाजायचा वेळ आलेला आहे, म्हणून आपल्याला 20 खेळायचे आहे. भगवान परमात्मा आता क्रिकेटची मॅच खेळतायत, ती चेंडू फळी खेळतायत. कशा पद्धतीने खेळतायत कवी वर्णन करतात. गेला पळत मुला संग खेळत मला, नाही वळत बाळ जग जेठे, बाळ जग जेठे. त्याने जाऊन खेळ मांडला भानुचे तटे, त्याने जाऊन खेळ त्याने जाऊन खेळ मांडला भानुचे तरी, त्याने जाऊन खेळ मांडला भानुचे तरी. भगवान परमात्म्याने आता यमुनेच्या तीरावर तो चेंडू फळी नावाचा खेळ सुरू केला. गोपगणांना जमवलं. त्या डीजे समोर तर तुम्ही काल नसलेच, पण या भजनाचा आनंद घ्यायचा असेल तर आता तुम्ही डोलू शकता बरं का, बसल्या बसल्या. उठून नाचायचं नाही. तो चेंडू फळी नावाचा खेळ आता सवंगडी जमा झाले आणि सवंगडी जमा झाल्यानंतर आता चेंडू फळे खेळू लागले. आणि चेंडू फळे खेळत असताना भगवान परमात्मा एका साईडला आणि सगळे गोपगडी एका साईड बॉलिंग करू लागले. ते गोपगडी चेंडू टाकू लागले. भगवान परमात्मा आता
बॅटिंग करू लागला म्हणजे आता चेंडू फळी खेळू लागला आणि चेंडू फळी खेळता खेळता एक बॉल त्याने असा मारला या यमुनेच्या डोहाकडे, त्या कळंबाच्या वृक्षाकडे, आणि कळंबाच्या वृक्षावर तो चेंडू जाऊन अडकला. आता सगळे गोप गेले भगवान परमात्म्याकडे, देवा आमचा चेंडू आम्हाला आणून दे, आम्हाला काहीच सांगू नको, आम्हाला माहिती नाही, माझा चेंडू आम्हाला पाहिजे. मग देव परमात्म्याने विचार केला. मग हरे विचारी अंधारे गेले रेश्वरी, करावे यमुनेशी करावे यमुनेशी, कालियाचा गर्व हारोनी नावे भक्ताची, कालियाचा गर्व हारोनी नावे भक्ताची, कालियाचा गर्व हारोनी नावे भक्ताची, कालियाचा गर्व हारोनी नावे भक्ताची. आता भगवान परमात्मा त्या कळंबाच्या वृक्षावर जायचा विचार करतात, कारण आता यांना कालियाचा गर्वहरण करायचा आहे आणि गर्वहरण करायचा आहे म्हणून आता तो परमात्मा त्या कळंबाच्या वृक्षाकडे चालला. आणि आता चालल्यानंतर तो भगवान परमात्मा त्या कळंबाच्या वृक्षावर चढतोय आणि चढत असताना तो वरती उभा असलेला, त्या झाडावर उभा असलेला भगवान परमात्मा गोपांना खालून कसा दिसतो. वर उभा करतायचा गाभा, प्रकाश केला नभा, मूर्ती गुलजार, त्याचा ब्रह्मादिकाचे नकळे अंतन पार, त्याचा ब्रह्मदिकाचे नकळे अंतन पार, त्याचा ब्रह्मदिकाचे नकळे अंतन पार, त्याचा ब्रह्मदिकाचे नकळे अंतन पार. तो भगवान परमात्मा त्या कदंबाच्या वृक्षावर गेला चेंडू काढण्यासाठी गेल्यानंतर ती फांदी हल्ली आणि तो चेंडू पुढे पडला त्या यमुनेच्या डोहात. आणि यमुनेच्या डोहात पडल्यानंतर तो चेंडू गेला पाताळामध्ये. पाताळामध्ये कोण होता? कालिया. मग भगवान परमात्म्याने आता कोणाकडे पाहिलं तर गोपांकडे पाहिलं आणि त्या पाताळात गेलेल्या चेंडूकडे पाहिलं. मग झोकून उडी दिली फेकून, मग झोकून उडी दिली फेकून, गोप गेले सुकून, भ्याले मनासे, आता काय आवड जाणे आई बाबाची, आता काय जाऊन सांगावे याच्या आई बाबा, आता काय जाऊन सांगावे आई बापाची, आता काय जाऊन सांगावे आई बापाची. आजी आजी अतीवर शयन मधुर त्याचे गायन पडे ना जैन जीवाला जैसे कुठे पाऊ साधने कृष्ण माझा ऋषिकेशी, कुठे पाऊ साधने कृष्ण माझा ऋषिकेशी, कुठे पाऊ साधने कृष्ण माझा ऋषिकेशी, कुठे पाऊ साधने कृष्ण माझा ऋषिकेशी. तो चेंडू कुठे पडला तर त्या यमुना जळामध्ये पडला, त्या डोहात गेला. आता त्या यमुना डोहात गेल्यानंतर ते गोप आता घाबरले. भगवान परमात्म्याने उडी मारली कुठे? त्या कालियाच्या डोहामध्ये तो चेंडू काढण्यासाठी. अरे हा कालिया आता भगवान परमात्म्याला खाऊन टाकेल, मारेल, असा विचार आल्यानंतर आता गोप गेले घाबरून, म्हणली आई बापाला आता पहिल्यांदा सांगावं लागेल, त्याने उडी टाकली म्हणून. आता सगळे गोप गेलेत कुठे? ते यशोदा मैयाच्या दारामध्ये. यशोदा मैयाला आवाज दिला, आई तुमचा कृष्ण कन्हैया आहे ना, त्याने ते यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली आणि उडी मारली. अरे त्याच्यामध्ये कोण आहे? तो कालिया आहे. यमुना जलामध्ये तो कालिया. माता यशोदा घाबरली आणि घाबरल्यानंतर तळमळे कृष्ण मज दावा. ती आता यशोदा मैया त्या गोपगणांना विनंती करते, तळमळे कृष्ण मज दावा, कुठे पाहू प्राण विसावा. माझ्या प्राणाचा विसावा मी कुठे पाहू? म्हणून ती आता रडू लागली आणि रडत रडत त्या यमुनेच्या डोहाकडे पळत सुटली. अशी रडत बनी जड पडत वाटले, पडत गेले यमुनेशी, कुठेतरी बुडाला कृष्ण पुसे गोपासी, कुठेतरी बुडाला कृष्ण पुसे गोपासी.
ती यशोदा माता त्या यमुनेकडे पळाली. पण इकडे काय झालं, तो गोपाल कृष्ण भगवंत यमुनेच्या डोहामध्ये उतरला आणि कालियाच्या अंगणामध्ये जाऊन उभा राहिला. एकच चरण घेणार आहे, पुढचं नंतर कधी वेळ भेटला तर पाहू. तो भगवान परमात्मा कालियाच्या डोहामध्ये उतरला आणि डोहामध्ये उतरल्यानंतर डोहामध्ये त्या भगवान परमात्मा त्या कालियाच्या समोर उभा राहिला आहे. आमचे कवी वर्णन करतात, हे का तुमच्या समोर मांडतो माहिती, आमचं जुनं साहित्य तुमच्यापर्यंत यावं. नाहीतर आजची भजन आहेत, फुलवाला हार फुलवाला गाला दे रे हार गंबून जाणीच्या देवाला मी ते जाऊ नये. ही भजन आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे, कालियाच्या जाऊनी अंगणी देव चक्रपाणी ठाण मांडूनी उभा राहिला उभा राहिला. तो भगवान परमात्मा कालियाच्या डोहामध्ये उभा राहिला. टकमका पाहते नागिनी ब्रह्मरूपाला, टकमका पाहते नागिनी ब्रह्मरूपाला. त्या नागिनी त्या ब्रह्मरूपाला त्या भगवान परमात्म्याला पाहू लागल्या आणि त्या भगवान परमात्म्याला त्या नागिनी सांगू लागतात. काय सांगतात, जा येथून जीवाला जपून, जा येथून जीवाला फार जपून, चेंडुकीला गुतून काळवशाला काळवशाला. अरे येथून आपला निघून जा, त्या चेंडूच्या आधी लागू नको. हा जर जागा झाला ना तर तुला ग्रासून घेईन, म्हणजे गिळून टाकेल. भगवान परमात्मा हसला आणि त्याने त्या कालियाच्या समोर जोरदार असा पाय आदळला आणि आदळल्यानंतर आता थर थरा कापली धरणी जागा जाहला जागा जाहला, थर थरा कापली धरणी जागा जाहला, थर थरा कापली धरणी जागा जाहला, थर थरा कापली धरणी जागा जाहला. तो काली आता जागा झाला. त्या भगवान परमात्म्याकडे त्याने पाहिलं आणि त्या भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर कालियाने आता भगवान परमात्म्याकडे उडी घेतली. घाली झडपता विकडकड, झाली गडपता विकडकड, अंगाशी नवेड आवळ देवासे आवळ देवासे. त्याने विश्वरूप धरेले अनंतावेशी, आजी आजी आई वर्षण मधुर त्याचे गायन पडे नाचयन जीवाला जैशी. कुठे पाहू साजने कृष्ण माझा ऋषिकेशी, कुठे पाहू साजने कृष्ण माझा ऋषिकेशी, कुठे पाहू साजने कृष्ण माझा ऋषिकेशी. त्या कालियाने आता भगवान परमात्म्यावर झडप घातली आणि त्याला आवळलं. आवळल्यानंतर भगवान परमात्म्याने आता आपल्या शक्तिशाली तो भगवान परमात्मा, त्याला कोण आवळू शकतो, त्याला कोण रोखून धरू शकतो, कोणीच नाही. कालिया काय त्याच्या समोर चीज आहे, तो जगाचा बाप आहे. त्या बापाचा अभ्यास आम्ही करतोय. एक वाक्य वाचलं होतं पहा, लक्षात येतंय का, पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते, पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते आई, आणि आयुष्याने शिकवलं तर झोप उडते. मग आम्हाला पुस्तकातून शिकता शिकता आयुष्यातून चांगलं काही शिकायचं असेल ना तर ते भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. तो कालियाचा गर्वहरण करण्याचा प्रसंग तुमच्या समोर एवढ्यासाठी मांडतोय की आमच्या महानुभावीय वाङ्मयाचं खऱ्या अर्थाने समाजासमोर प्रागट्यकरण व्हावं. जुनं जे काही आहे ते देवा समाजासमोर यावं. नवीनही आम्ही स्वीकारू, परंतु जुनं जे काही आहे तेही स्वीकारलं गेलं पाहिजे. सुदाम्याचे अरे द्वारपालो आम्हाला चांगलं माहिती आहे, पण त्याच्या आधी सुदाम चौक नावाचं एक चौक आमच्या शास्त्रामध्ये आहे, आमच्या वाङ्मयामध्ये आहे. काल यवन राज्यामध्ये कपिला नाम नगरी असुनी, तेथे वस्तीस सुदाम ब्राह्मण दारिद्र्य फेडूनी, वस्त्र न धडत लपवायासे, वस्त्र न धडत लपवायासे, वस्त्र न धडत लपवायासे, वस्त्र न
वदनाचे रंगे बदल्या श्रीवदनाचे. जुनं भरपूर आहे ते आमच्यापर्यंत आलं पाहिजे, आम्ही त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. आम्ही शास्त्र अभ्यासतो, शास्त्राचा अभ्यास करतो, म्हणून खऱ्या अर्थाने हा अवतार दिन सोहळा आणि हा सप्ताह आम्ही दररोज प्रतिवर्षी या ठिकाणी संपन्न करीत आहोत. काल या मर्दनाची लीला भगवान परमात्म्याचे चरित्र या ठिकाणी सांगण्याचा अल्पसा प्रयत्न या ठिकाणी केला. त्या भगवान परमात्म्याचं चरित्र आगाध आहे. त्या देवाने काय केलं एका श्लोकामध्ये सर्व काही चिंतन आहे. वसुदेव सुतम देवम, कोणाचा पुत्र आहे? वसुदेव आणि देवकीचा. वसुदेव सुतम देवम. कंस चाणूर मर्दनम, काय केलं त्याने? कंस आणि चाणूराचं मर्दन केलं. देवके परमानंदम, देवकीला परमानंद दिला, त्याच पद्धतीने भक्तांना तो परमानंद देतो. देवके परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम, जगाच्या बापाला मी नमस्कार करतो, वंदन करतो. पुत्रम विशाल देवस्य, विशाल देवाचा पुत्र. पुत्रम विशाल देवस्य नित्य मुक्ती प्रदायकम, आम्ही त्या देवाची भक्ती का करतो? कारण नित्य मुक्ती प्रदायकम, तो नित्य मुक्ती देणारा तो देव आहे, तो परमात्मा आहे, म्हणून आम्ही त्या देवाची भक्ती करतो. म्हालने परमानंदम, तो म्हालनी देवीला, म्हालनी मातेला परम आनंद देतो, त्याच पद्धतीने जीवाला देखील तो परमानंद देतो. त्या देवाची आम्ही भक्ती करतो आणि म्हणून त्याला आम्ही नमस्कार करतो. वंदे श्री चक्रधरम विभूम, त्या देवाचं आम्ही स्मरण करतो, त्या देवाचं आम्ही वंदन करतो. म्हणून आम्हाला त्याच्या सावलीमध्ये उभा राहता आलं पाहिजे. ती आमच्या जीवाची आई आहे, ती माझी माऊली आहे, ती आई आहे, ती माऊली आहे. तिची आराधना, तिची उपासना करण्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करत असतो. या ठिकाणी या सप्ताहाला परिसरामध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आदरणीय श्रद्धेय आमचे मी ज्यांच्या कार्यकालामध्ये शास्त्री परीक्षा उत्तीर्ण झालो असे आदरणीय श्रद्धेय सांगवी निवासी आदरणीय श्रद्धेय माजी प्राचार्य राजदर बाबाजी शास्त्री मराठे सांगवी श्री दत्त मंदिर संस्थान, बाबाजी यांची पावन उपस्थिती आहे. सुंदर अशी मला साथ दिली. संकेत दादा असतील, आमचे ॲक्टोपॅड वादक असतील, आमचे गायनाचार्य असतील, बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सुंदर अशा कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेतलेला आहे. 12 वाजत आलेले आहेत. जास्त चिंतन काही मांडता आलं नाही. आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. फक्त एकच आमच्या जीवनामध्ये आहे, देव माझा मी देवाचा. अशा पद्धतीने आम्हाला राहायला सांगितलं. तीच पद्धत आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी वापरू, याच्याबद्दल काहीच नाही. नाही तर मन्यामागे मनी आणि देव माझा धनी, असं आम्हाला जीवन जगायचं नाही. आमचं जीवन कसं आहे? आला ताप तर देवा तू माझा बाप, गेला ताप तर देवा मी तुझा बाप, असं आहे. हे जरा बदलून आम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल तर त्या जीवाच्या माऊलीला आम्हाला आठवावं लागेल. कोणती माऊली आहे? कोणती माऊली आहे? तर ती चक्रधर स्वामी नावाची माऊली आमच्या पाठीशी उभी आहे. माऊली 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 आमोची चक्रधर माऊली, आमोचे चक्रधर माऊली, आमोचे चक्रधर